सुरू आहे। नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांवरून ठाकरेंच्या सेनेनं मोर्चा काढलेला आहे आणि हे सर्व आंदोलक या ठिकाणी उपस्थित आहेत। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते हे सहभागी झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे आणि यामध्ये आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये सर्व रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यांच्या विरोधात ठाकरे सेनेनं हा मोर्चा जो आहे तो काढलेला आहे। ठाकरे सेनेचा पालिकेवरती हा महामोर्चा निघत असल्याचं देखील आपण पाहतोय। या मोर्चामध्ये विविध अशा गोष्टी आहेत ज्या नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहेत। हे पोस्टर्स आपण पाहू शकतोय ज्यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, आपण पाहू शकतो या ठिकाणी आता पालिकेवरती हा महामोर्चा जो आहे तो ठाकरेंच्या सेनेकडून काढला जातोय। यम, रेडा हे सर्व काही या आंदोलनाचे केंद्रबिंदू आपण पाहू शकतोय। काय अपडेट या संदर्भात? काही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र आपण ही सर्व दृश्य बघूयात। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय यम आणि रेडा देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे। नाशिकमध्ये रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेलेला आहे, अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, आपण पाहतोय यम आणि रेडा घेऊन हे आंदोलन सध्या सुरू आहे। अनेकांनी जीव या खड्ड्यांमुळे गमावलेला आहे आणि आता पालिकेवरती हा मोर्चा निघालाय। काय अपडेट? तर आपण या मोर्चा संदर्भातली सविस्तर अपडेट आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेणार आहोत। आणि मोर्चामध्ये चक्क यमराज आणि त्यांच्या सोबत हा रेडा देखील सहभागी झालेला आहे। नेमकी काय तुमची भूमिका आहे? का बरं तुम्हाला यावं लागलं आणि रेडाला आणावं लागलं? मला यावं नाही, मला इथं ओव्हर टाइम करायला भाग पडती ती भारतीय जनता पार्टीचे जे सत्ताधारी नगरसेवक आहेत ते, महापौर, आयुक्त आणि आपले कुंभमंत्री। मी एक फक्त वेशभूषा धारण करून आलेलो आहे, पण नाशिक महानगरमध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये एक मानवरूपी जे यमराज फिरत आहेत ते आपले कुंभमंत्री आहेत। एवढा जीव घेतलाय, एवढा बळी त्यांनी घेतलाय, त्यांना अजूनही त्यांना जाग येत नाहीये। त्यांना जाग आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं हा धडक मोर्चा आज आम्ही महानगरपालिकेवर नेत आहोत। हा रेडा सुद्धा तुम्ही आणलाय? रेडाला सुद्धा घरी जायला टाइम नाही सर, चारा खायला त्याला टाइम नाही। एवढा इथं ओव्हर टाइम करायला लागतंय आम्हाला। इकडं पळू तिकडं पळू, गंगापूर झालं तर नाशिक रोड झालं का पातळी फाटा, सारखं इकडं तिकडं पळायला लागतं यांच्यामुळे। कोणाचा कधी जीव जाईल हे कोणाचा पत्ता देता येत नाहीये। आता किती खड्डे शहरामध्ये, काय तक्रारी आहेत? तक्रारी म्हणजे खड्डे बुजवलेच गेलेले नाहीये। फक्त 100% आता महानगरपालिका म्हणताय, कुंभमंत्री म्हणतात की 80% खड्डे बुजवलेले, 80% खड्डे बुजवले नाही तर 99% खड्डे तसेच आहे। माजी उपमहापौर आहेत आपल्यासोबत, प्रथमेशजी, काय तक्रारी आहेत? आजचा हा मोर्चा आयोजित केलेला आहे। काल संध्याकाळी सुद्धा या नाशिक शहरामध्ये एका लहान मुलाचा मृत्यू झाला तिबेटन मार्केटजवळ। आजही प्रशासन आणि सत्ताधारी कुठल्याही प्रकारचं ऍक्शन घेत नाहीये आणि दावा केला जातो की यांनी 80% खड्डे बुजवले। तर खड्डे बुजवले तर कसं काय अपघात होत आहे? या शहराला नागरिकांना विटी धरून काम करायचं आहे का? आता आजपासून पुढे येणाऱ्या काळामध्ये खड्डे बुजवले नाही तर या सत्ताधाऱ्यांच्या घरासमोर महानगरपालिकेच्या नगरसेवक, सत्ताधारी नगरसेवक आणि सत्ताधारी पदाधिकारी यांच्या घरासमोर शिवसेना आंदोलन करेल। आपण बघतोय की या ठिकाणी हा रेडा जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे आणि या रेड्यावर असं लिहिलेलं आहे की यमदूत मुक्काम पोस्ट नाशिक। याचा अर्थ आता ज्या पद्धतीनं शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत, आतापर्यंत जवळपास 6 नाशिककरांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर आजचा ठाकरेंच्या शिवसेनेचा हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी आयोजित केला गेला आहे। आपण मागे बघतोय की भव्य अशी गर्दी जी आहे ती या मोर्चामध्ये आपल्याला बघायला मिळते आहे। मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत ते या मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि या मोर्चाच्या निमित्तानं प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न आहे की नेमके शहरातले खड्डे कधी बुजणार आहेत। महिला देखील मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। यासोबतच स्वतः संजय राऊत साहेब हे या ठिकाणी मोर्चात सहभागी होणार आहेत। त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये हा संपूर्ण मोर्चा जो आहे
तो किती परिणामकारक ठरतो हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. स्वतः संजय राऊत या मोर्चात सहभागी होत आहेत. नाशिकच्या शिवसेनेच्या कार्यालयापासून हा मोर्चा जो आहे तो आता मार्गस्थ होतो आहे आणि हा मोर्चा जो आहे तो नाशिक महानगरपालिकेच्या एकूणच प्रवेशद्वारासमोर या ठिकाणी थांबणार आहे. त्याच ठिकाणी संजय राऊत यांचं भाषण देखील होणार आहे आणि आपण बघतोय की अशा पद्धतीचे फलक जे आहेत ते या ठिकाणी हातात धरले जात आहेत. खड्ड्यात पडणारी जनता आणि जबाबदारी घेणार कोण, अशा पद्धतीचे हे फलक आहेत. इथे लिहिलेले आहे केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, महापालिकेत सत्ता, किती खाल्ला भत्ता, अशा पद्धतीचे संतप्त बॅनर जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच्यामुळे नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून हा जो मोर्चा आयोजित केला गेलेला आहे, या मोर्चाच्या निमित्तानं आता एक प्रकारे शक्ती प्रदर्शन देखील केलं जात आहे. दुसरीकडे या मोर्चाच्या निमित्तानं प्रशासनाला देखील जाब विचारला जातो आहे की नेमकं प्रशासन शहरातले हे खड्डे जे आहेत ते कधी बुजवणार आहे आणि या खड्ड्यांना जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई होणार आहे की नाही.